बघा आज किती वेळ झाला. चांगली झाकट पडली. मला वाटते 7:30 तरी वाजले असतील. अजून आमच्या गाईचं दूध काढायचंच राहिलं. अंधार पडत आला चांगला. संकेतचे पप्पा गेले होते तिकडे आणि मी इथलं गवत वगैरे काढत होती. पण म्हटलं आता रात्र झाली आणि चुकाट्यात हात घातल्यापेक्षा आता राहू देते, उद्या सकाळी करते. तर बघा ना, कधी-कधी असा उशीर होते शेतामध्ये आणि मुलं गेले माझे गावाला. त्याच्यामुळे आज दूध राहिलं, नाहीतर 6:15ला डेअरीवर दूध जाते आमचं रोजचं. पण आज मुलं नसल्यामुळे आणि त्याच्या पप्पाला काही दूध काढायचं जमत नाही. म्हणून मग माझ्या मुलाने त्याच्या मित्राला सांगितलं दूध काढायचं, तर तो यायचा आहे अजून. म्हणून आम्ही त्याची वाट बघत आहोत. तर म्हटलं आता खाली बसल्यापेक्षा तुमच्यासोबत थोडंसं बोलावं म्हणून व्हिडिओ काढते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजचं काम हे होतं माझं शेतात, की मी आज पराठीमधलं गवत काढत होती. तर गवत काढता काढता माहितीये का मला भाजी दिसली, रानभाजी, जी आपण खातो. आता तुम्ही खाता की नाही मी दाखवते तुम्हाला, मग तुम्ही ओळखा त्या भाजीला काय म्हणतात आणि ती भाजी तुम्ही खाता की नाही खात ते. आणि त्या भाजीचे खूप सारे फायदे आहे. आणि बघा, रानभाज्यानं आपण पेरत नाही, अशाच आपोआप उगवतात, पण त्या भाजीचे भरपूर फायदे राहतात. जसं की तरोटा, तांदूळज्याची भाजी, पुन्हा कुंजराची भाजी, चिलीची भाजी, अशा भरपूर भाज्या आहेत शेतामध्ये. काही काही मला नावं आठवत नाही, पण भरपूर अशा भाज्या आहेत. तर त्यातली एक भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. गवत काढता काढता मला दिसली, तर म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिली सोबत ही भाजी शेअर करावी. तर चला मग मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही मला ओळखून सांगा की ही भाजी आहे कोणती. चला. अंधार भरपूर झालेला आहे. भरपूर भाजी आहे, पण आता अंधार असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. एक झाड मला इथं दिसलं, तर दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे झाड आहे. तर याला तुमच्याकडे कोणती भाजी म्हणतात? आमच्याकडे याला कुंजऱ्याची भाजी म्हणतात. आणि याचे फायदे असे आहेत, की या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे. त्यामुळे आपल्याला पोटाचे विकार होत नाही. सर्दी खोकल्यासाठी खूप उत्तम उपाय आहे हा. ही भाजी, या भाजीच्या सेवनाने आपल्याला सर्दी खोकला होत नाही. आणि अजून या भाजीमध्ये माहिती आहे का, अँटीबॅक्टेरिया आहे, ज्याच्यामुळे आपल्याला त्वचेचे विकार होत नाहीत. तर भरपूर असे फायदे आहे कुंजराच्या भाजीचे. आणि ही एक रानभाजी आहे, जी पावसाळ्यात, हिवाळ्यात सुद्धा, आता शेतात आपण पाणी वगैरे देतो, ओलतीची शेती असल्यामुळे तर शेतात भरपूर प्रमाणात उगवते. तर बघा, ही या भाजीचे भरपूर असे फायदे आहेत. तुम्ही या भाजीला कधी म्हणजे सेवन केलेलं आहे का, खाल्लेली आहे का, ते मला कमेंट करून नक्की सांगा. ही भाजी कशी करायची ते पण सांगून देते. हे भाजी म्हणजे माहिती आहे का, सुकी सुद्धा करू शकतो आपण. मस्त छान धुवून टाकायची, उकळली तर फार चांगलं चांगलं, नाही उकळली तरी चालते. धुवून टाकायची. 2-4 मस्त मोठे-मोठे कांदे चिरायचे. हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या खोडून टाकायच्या आणि तेल, जिरं, मोहरी असं करून मस्त छान फोडणी द्यायची आणि सुकी भाजी करून खायची. जर सुकी भाजी कोणाला आवडत नसेल, तर याचे पराठे तर एकच नंबर लागतात. छान अशी बारीक-बारीक चिरून टाकायची आणि कणकीमध्ये मग मिक्स करायची छान. नाहीतर मग मिक्सरमधून जरी काढली, पेस्ट केली, तर कणकीमध्ये जसे आपण पालकाचे पराठे किंवा मेथीचे पराठे करतो तशा टाईप खूप मस्त, खूप बढिया लागतात. कारण ही एक रानभाजी आहे आणि प्युअर ऑर्गॅनिक आहे. यात कसलीच मिलावट नाही. हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार नव्हती, पण आमच्या पराठीमधलं गवत काढत होती, तर गवत काढता-काढता ही भाजी दिसली. म्हटलं आपल्या YouTube फॅमिलीला विचारावं, की ही भाजी ओळखीची आहे का? ही भाजी खाल्लेली आहे का? तर कोण-कोण ही भाजी खाल्ली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात, म्हणजे कोणती भाजी म्हणतात ते पण सांगा. कारण आमच्याकडे कुंजराची भाजी म्हणतात, पण खूप ठिकाणी कुरडूची भाजी सुद्धा म्हणतात. तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते पण मला कमेंट करून सांगा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग, रात्र खूप झालेली आहे आणि हे पण मला आवाज देत आहेत आता. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.